नमस्कार. दैनिक लोकपत्रच्या ई चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी रमेश भोसले आणि प्राध्यापक मदन ढाकणे सर. आज आपल्याला मुलांच्या याच्यावरती परीक्षा जवळ आलेल्या आहेत, तर त्याच्यावरती मुलांना एक यशाचं गमक म्हणजे शॉर्टकट पद्धतीनं विद्यार्थ्यांना अभ्यास कसा पद्धतीनं करता येईल त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. तर सरांचं मूळ गाव आहे कंधारी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. सर गेल्या 13 वर्षापासून इथे ज्ञानदानाचं काम करत आहे. तर सरांकडूनच आपण जाणून घेऊया की राहिलेल्या थोड्या दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीनं आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. तर सर याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. नमस्कार. मी मदन ढाकणे. तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की आता परीक्षा जवळ आल्या आणि कमी कालावधीमध्ये मुलांनी कसा अभ्यास करावा, आता या प्रश्नाचं उत्तरच मुळात असं आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जर मी बोलायचं ठरवलं तर 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे 8 विषय आहे आणि या 8 विषयाचं मुलांना नियोजन करायचं असेल. आता मार्केटमध्ये बऱ्याच प्रश्नपत्रिका उपलब्ध असतात. काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात, काही आता त्यांनी शाळेवाल्यांनी किंवा आपल्या कॉलेजवाल्यांनी किंवा कोचिंग क्लासेसवाल्यांनी ज्या प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहे अशा प्रश्नपत्रिका त्यांनी घरून एक टाईम लावून, आपला एक वेळ लावून आपण तो पेपर आपल्या त्या वेळेत होतो की नाही याची पण एक खात्री करून घेतली पाहिजे. सर मुलांची विशेष करून अडचण असते ती गणिताची आणि इंग्रजीची. तर इंग्रजीचा विषय आपण हा थोडासा बाजू ठेवू, पण गणितामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे आता ज्यांनी जो उजळणी किंवा जे केलेलं आहे आतापर्यंत जो अभ्यास तो तिथपर्यंतच कव्हर करून आणि त्याची व्यवस्थित मांडणी परीक्षेत एकदम उदाहरणं सहित त्याची मांडणी, सूत्र जसं पायथागोरसचा सिद्धांत हे 10वीच्या विद्यार्थ्यांना अडचणी येतात किंवा तर त्याचं एक तुम्ही कसं. अगदी छान प्रश्न विचारला. गणित विषय शिकवत असताना एक लक्षात येतं की मुलं गणितात का मागे राहतात. तर याचं एक मूळ कारण असं आहे की मुलांच्या गणिताच्या ज्या बेसिक कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण त्या क्लिअर नसतात. आता यामध्ये उदाहरणार्थ चिन्हांचे नियम. आता चिन्हांचे नियम हा एक फार महत्त्वाचा पार्ट आहे गणितामध्ये किंवा गणित विषयामध्ये. तर मुलांना बेरीज, 2 संख्यांची बेरीज करताना, 2 संख्येची वजाबाकी करताना, 2 संख्यांचा गुणाकार करताना, 2 संख्यांचा भागाकार करताना त्यांची चिन्ह कशी आहे तर ह्या चिन्हांचा अभ्यास करून त्यासाठी काही सूत्र असतात. मग त्या सूत्राचा उपयोग करून त्या संख्येमध्ये जर टाकले तर नक्कीच त्यांना गणित हे सोपं जाईल. दुसरी गोष्ट, गणित हा विषयच असा आहे की उदाहरणार्थ पाढे, मुलांचे वर्ग, वर्गमूळ पाठ असणे, मुलांचे घनमूळ पाठ असणे. कारण ह्या गोष्टी वारंवार प्रत्येक इयत्तेमध्ये जसा वर्ग वाढतो, मग 5वीचा विद्यार्थी असेल, 6वीचा, तर अगदी 10वी पर्यंत, तर ह्या गोष्टी पुढे प्रत्येक वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये त्या असतातच. मग अशा बेसिक गोष्टी मुलांनी पाठ ठेवल्या पाहिजे. त्यानंतर नेमकी प्रश्न काय विचारला. बऱ्याच वेळेस मुलं गणितामध्ये एक चूक करतात आणि ती चूक माझ्या लक्षात आली की मुलं प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे नेमकी प्रश्न काय विचारला हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मुलांनी प्रथम प्रश्न व्यवस्थित वाचावा आणि त्यामध्ये नेमकी कन्सेप्ट काय आली. समजा उदाहरणार्थ एखाद्या काटकोन त्रिकोणाचा त्यामध्ये उल्लेख आलेला आहे, तर काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर पायथागोरसचा सिद्धांतच तिथं उपयोगी पडतो. काही ठिकाणी भूमिती मध्याचा सिद्धांत उपयोगी पडतो. काही ठिकाणी समरूपताचा गुणधर्म किंवा समरूपतेचे जे काही याच्यात आपण प्रॉपर्टीज म्हणून ते तिथं उपयोगी पडतात. तर मुलांनी हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. त्यानंतर त्रिकोणमितीसारखं प्रकरण आहे 10वीला. त्रिकोणमिती प्रकरणामध्ये सुद्धा काटकोन त्रिकोणाचाच अभ्यास आहे. मग तिथं नेमकी 45, 45, 90 अंश हा एक काटकोन त्रिकोणाचा प्रकार होतो आणि दुसरा 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असा एक त्रिकोणाचा प्रकार होतो. मग या ठिकाणी 30 अंश, 60 अंश, 90 अंश आणि 45, 45, 90 अंश ह्या त्रिकोणाचा नेमकी त्याच्यात प्रमेय दिलेले आहे आणि याचा अभ्यास ऑलरेडी भूमितीच्या पहिल्या प्रकरणात पण आलेला आहे की 30, 60, 90 अंश त्रिकोण जर असेल तर 30 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मे असते, 60 अंश कोणासमोरील बाजू वर्गमुळात 3/2 पट असते कर्णाच्या. हे मुलांनी तिथं प्रमेय समजून घेतलं तर त्यांना त्रिकोणमितीसारखं जे काही प्रकरण आहे ते चांगल्या प्रकारे समजू शकतात.
सर तुम्ही याबद्दल एखादं उदाहरण विद्यार्थ्यांना जर सांगितलं की सोडून देता जर आलं तुमच्या पद्धतीनं, तर एखादं उदाहरण आम्हाला सांगा. त्रिकोणमितीचं एक महत्वमापनचं उदाहरण घेऊ. आता महत्वमापन आहे. आता महत्वमापनामध्ये अनेक प्रकारचे कन्सेप्ट आहे. यामध्ये इष्टिकाचिती आहे, त्यानंतर घन आहे, लंबवृत्तचिती आहे, त्याला दंडगोल आपण म्हणतो, पुन्हा गोल आहे, अर्धगोल आहे, शंकू आहे, शंकूचा छेद आहे. मग शंकू म्हणजे काय? तर शंकू म्हटल्यानंतर आपण एखादा आईस्क्रीमचा कोन असतो. मुलांना आईस्क्रीम आवडते, पण शंकू हा आईस्क्रीमच्या कोणाच्या आकाराचा आहे हे जर मुलांना आपण शिकवताना जर पटवून दिलं तर कोन म्हणजे काय, मग आपण आईस्क्रीमचा कोन आहे, मग त्यामध्ये काय असणार आहे, तर त्याला वरून गोल असतं, त्याची हाईट असते, त्रिज्या असते. मग ह्या गोष्टी जर आपण उदाहरणानं जर पटवून दिलं, किंवा उदाहरणार्थ आता आपल्याला लंब इष्टिकाचिती आकार आहे. आता लंब इष्टिकाचिती आकार म्हटल्यानंतर बऱ्याच वस्तू आहे की त्याचा लंब इष्टिकाचिती आकाराचा उल्लेख येतो किंवा संबंध येतो. उदाहरणार्थ आपली आगपेटी असते, आगकाडी, तर ही आगकाडी सुद्धा लंब इष्टिकाचिती आकाराची असते. त्यानंतर वीट असते आपली बांधकामाची. तर आपण जर असे जे प्रॅक्टिकली मुलांना जे समजतं असे जर उदाहरण डोळ्यासमोर जर त्याला दिले की समजा लंब इष्टिकाचितीमध्ये काय, लांबी कशाला असते, रुंदी, उंची, मग ह्या 3 गोष्टी मुलांना जर आपण एक वीट घेऊन उदाहरणार्थ किंवा एक माचीस घेऊन, जशी आता ही माचीस असते, आता या माचीसला लांबी, रुंदी, उंची जर आपण मुलांना समजून सांगितली तर इष्टिकाचिती त्यांना समजायला आणखी सोपी जाते. सर ज्यावेळेस परीक्षेचा कालावधी जवळ येतो किंवा परीक्षा सुरुवात होण्याला 1-2 दिवस बाकी असतात, त्यावेळेस मुलं तणाव खाली येतात आणि त्या तणावाच्या याच्यात त्यांचा अभ्यास नीट होत नाही. तर याबद्दल मुलांनी त्याचं नियोजन कसं करावं, म्हणजे वेळेचं नियोजन, त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. परीक्षेला जाताना एकदम जातानाही अभ्यास केला नाही पाहिजे. आता समजा उद्या पेपर आहे तर मुलांनी आज संध्याकाळी थोडा एक 10 वाजेपर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांचा आरामही होणं गरजेचं. आपली प्रश्नपत्रिका सोडून झाल्यानंतर ती तपासणं गरजेची आहे. कारण काही वेळेस मुलं घाई गडबडीमध्ये पेपर लिहितात आणि काही छोट्या मोठ्या चुका करतात. तर त्या चुका होऊ नये यासाठी 10 ते 20 मिनिटं शेवटी मुलांनी प्रश्नपत्रिका तपासून पाहण्यासाठी आवर्जून ठेवले पाहिजे. न्यू मैत्री कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक मदन ढाकणे सर हे गेल्या 12 वर्षापासून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करत आहे. यशवंत विद्यार्थी सरांच्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोच्या जवळपास आहे. तर सर तुम्ही आज आम्हाला उत्तमरित्या मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद.